Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few minutes. हाय एव्हरीवन, तुमचा टेन्शन फ्री अभ्यास सुरूच असेल अशी अपेक्षा करतो आणि तोच अभ्यास थोडासा नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट बॉडीज आणि काही एन्शियंट युनिव्हर्सिटीज पाहणार आहोत आणि त्याचे काही छोटेसेच पण इम्पॉर्टंट पॉईंट पाहिजेत ज्याच्यावर की एक्झाम मध्ये प्रोबॅबली क्वेश्चन येऊ शकतो. चला तर मग पाहूयात की आज आपल्याकडे कोणत्या कोणत्या स्लाइड अवेलेबल आहेत. या फर्स्ट स्लाइड मध्ये आपण काही एन्शियंट युनिव्हर्सिटीज पाहणार आहोत आणि त्याबद्दलचे महत्त्वाचे पॉइंट्स. ते पॉइंट्स जर आपण लोकेशनला कनेक्ट केले तर आपल्याला लॉंग टर्म पर्यंत लक्षात राहायला मदत होईल, म्हणून इथं मॅपमध्ये त्यांचं लोकेशन सुद्धा शो केले. आणि नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण काही गव्हर्नमेंट बॉडीज बघणार आहोत. या गव्हर्नमेंट बॉडीजवर क्वेश्चन फ्रेम व्हायचे चान्सेस फक्त 3च प्रकारचे आहेत. एक तर या गव्हर्नमेंट बॉडीजचं लॉंग फॉर्म काय, त्या केव्हा स्थापन झाल्या आणि त्यांचा मेन मोटिव्ह काय. तर याच्या बाहेर क्वेश्चन येणार नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा गव्हर्नमेंट बॉडीज बद्दल लर्न करणार आहात, स्टडी करणार आहात किंवा पॉइंट्स कलेक्ट करणार आहात, तर त्यावेळी एकच लक्षात ठेवायचं की या 3 पॉइंट्सच्या बाहेर जाऊन तुम्ही माहिती कलेक्ट नका करू, जेणेकरून की तुमची वेळेची बचत होईल आणि एक्झाम मध्ये सुद्धा याच गोष्टीवर फोकस केला जातो. इथं मी काही रुसाबद्दल माहिती दिलेली आहे, नॅक बद्दल माहिती दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो लास्टचा सेक्शन जिथं की एन्शियंट डिग्री बद्दल लेटेस्ट येणारे क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. तर चला आपण पाहूयात या सगळ्या स्लाइड आणि त्याबद्दल आपल्याला काय काय महत्वाचं वाटतं ते पाहूयात. ह्या पहिल्या स्लाइड मध्ये आपण काही ओल्ड युनिव्हर्सिटीज पाहणार आहोत. तर ओल्ड युनिव्हर्सिटीज मध्ये पहिली युनिव्हर्सिटी आहे विक्रमशिला युनिव्हर्सिटी. तर यामध्ये लक्षात ठेवायच्या गोष्टी एवढ्याच आहेत की हे रिलिजियस टीचिंगवर भर दिला जात होता इथं आणि युनेस्को 1980 मध्ये याला हेरिटेज प्लेस असा दर्जा दिला. इथं मगधांचं राज्य होतं, पाल हा राजा होता आणि तिबेट हे क्षेत्र आहे. हे एवढे पॉइंट लक्षात ठेवायचे. पुढे नालंदा युनिव्हर्सिटी आहे. नालंदा युनिव्हर्सिटी बाय कुमार गुप्ताने ही युनिव्हर्सिटी बांधली आणि इथे लॉजिकल रिझनिंगवर किंवा लॉजिकल लर्निंगवर इथं भर दिला जात होता. इथं पहिल्यांदा एंट्रन्स एक्झाम झाली आणि ही फर्स्ट रेसिडेन्शियल युनिव्हर्सिटी आहे जिथं की म्हणजे तुम्ही राहून शिक्षण घेऊ शकता. पुढची युनिव्हर्सिटी आहे तक्षशिला युनिव्हर्सिटी. इथं मी स्टार केलेलं आहे त्याच्यामुळे हा पॉइंट एक्झाम मध्ये विचारलेला आहे. इथं मेडिकल आणि मिलिटरी याच्या शिक्षणावर भर दिला जात होता. नेक्स्ट युनिव्हर्सिटी आहे उज्जैन येथील. तर उज्जैन युनिव्हर्सिटीमध्ये मॅथ आणि ॲस्ट्रो ह्या गोष्टी शिकवण्यासाठी प्रोत्साहित केलं जात होतं. आणि लास्ट युनिव्हर्सिटी आहे वल्बी युनिव्हर्सिटीमध्ये टेक्निकल आणि सायन्स हे दोन्ही शिक्षण दिलं जात होतं आणि इथं ॲडव्हान्स लर्निंगवर भरपूर फोकस केला जात होता आणि इथं बुद्ध शिक्षणाचा प्रभाव होता. तर तुम्ही आणखीन अशा युनिव्हर्सिटीज गोळा करा आणि त्याचे काही महत्वाचे पॉइंट्स तुम्हाला कव्हर करता येतात का ते पहा. इथं आपण काही गव्हर्नमेंट बॉडीज कडे वळूयात. पहिली आणि सगळ्यात महत्वाची गव्हर्नमेंट बॉडी आहे युजीसी, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन. सगळ्यांनी याचं नाव नेहमीच ऐकलं असेल. 1953 मध्ये ही आली आणि याचं महत्वाचे काम म्हणजे हे फंड देतं, रेग्युलेट्स हायर एज्युकेशन, मेंटेन टीचिंग स्टँडर्ड्स अँड ॲडवाइस टू स्टेट. म्हणजेच काय, तर इथं युजीसी तर्फे प्रत्येक कॉलेजला त्याची सुधारणा करण्यासाठी फंडिंग दिली जाते आणि हायर एज्युकेशनवर रेग्युलेशन ठेवायचं काम, त्यांचं नियंत्रण करायचं काम युजीसी करतं. नंतर टीचिंग स्टँडर्ड कसे जपले पाहिजेत आपल्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये किंवा आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये त्याची दक्षता युजीसी घेतं आणि हे स्टेटला सुद्धा त्यांचं स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी ॲडवाइस देतं. हे युजीसीचे काम आहेत. तर पुढची बॉडी आहे एनसीईआरटी. नेहमीच सगळ्यांनीच ऐकलं असेल ऑफकोर्स. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. 1961 मध्ये ही स्थापन झाली आणि याचा मेन फोकस हे स्कूल एज्युकेशन कडे होतं आणि नॅशनल करिक्युलम वर्क हा महत्वाचा पॉइंट आहे यातला. म्हणजेच 1 to 12 स्टँडर्ड मध्ये जे काही सिलेबस आहे ते सिलेबस ठरवणं, त्याला सगळीकडे प्रोत्साहित करणं हे एनसीईआरटीचं काम असतं. आणि नंतरची सगळ्यात महत्वाची बॉडी आहे MHRD, म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. तर 1985 मध्ये ही आली आणि या गव्हर्नमेंट बॉडीचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे ही गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज ज्या आहेत एज्युकेशन संदर्भातल्या त्यांना स्वरूप द्यायचं काम MHRD करत होतं.
पण 2020ला असं यांना काय वाटलं काय माहिती, जे की नेहमीप्रमाणे त्यांनी याचं नाव चेंज करून टाकलं. आता याचं नाव MOE झालंय, म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. इथं नाव जरी MOE झालेलं असेल तरी काम मात्र त्याचा सेमच आहे, ते म्हणजे फॉर्म्युलेट पॉलिसीज फॉर हायर एज्युकेशन. हायर एज्युकेशन संदर्भातल्या ज्या पॉलिसीज आहेत त्यांना एक स्वरूप द्यायचं काम MOE सध्या करते. तर मग नेक्स्ट आहे SCERT, म्हणजेच स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. याच्या संदर्भात नावातच लपलेलं आहे याचं काम. ते म्हणजेच स्टेट काउन्सिल म्हणजे राज्याच्या विस्तारवादी धोरणाबद्दल रेग्युलेशन्स असतील तर ते ठरवण्याचं काम SCERT करतं. म्हणजे राज्याच्या सिलेबसमध्ये समन्वय असावा म्हणून 1988 मध्ये याची स्थापना झाली. नेक्स्ट आहे NAD म्हणजेच नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. 2017 मध्ये ही आली, म्हणजे रिसेंटलीच. आणि याचं महत्वाचं काम म्हणजे डिजिटल लायब्ररी फॉर हायर एज्युकेशन. जे काही हायर एज्युकेशन मध्ये महत्वाचे डॉक्युमेंट आहेत, स्टुडंट टीचर कोणाचेही असो, ते डॉक्युमेंट जपण्याचं काम नॅशनल डिजिटल लायब्ररी करतं. खालचे जे 3 पॉइंट आहेत ते एकमेकाशी फार संलग्न आहेत, म्हणून मी त्यांना एका साच्यामध्ये टाकलेलं आहे. चला तर मग पाहूयात. फर्स्ट आहे SSA म्हणजेच सर्व शिक्षा अभियान. 2002 मध्ये हे आलं आणि म्हटल्याप्रमाणे की प्राथमिक एज्युकेशन म्हणजेच एलिमेंटरी एज्युकेशनला हे टार्गेट करतं. म्हणजेच कोणता स्टँडर्ड 1 to 5. नेक्स्ट आहे RMSA म्हणजेच राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान. 2009 मध्ये याची स्थापना झाली. आणि माध्यमिक एज्युकेशन म्हणजे सेकंडरी एज्युकेशनला इथं टार्गेट केलं गेलं. सेकंडरी एज्युकेशन म्हणजे कोणतं, तर क्लास 6 to क्लास 10. आणि त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट RUSA राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. 2013 मध्ये याची स्थापना झाली. इथं मी ऑलरेडी याला स्टार केलेला आहे, म्हणजे हायलाइट केलेलं आहे, तर इम्पॉर्टंट आहे नक्कीच. हे उच्च शिक्षणा संदर्भात टार्गेट केलं गेलं. उच्च शिक्षणासंदर्भात जे काही नियम असतील ते बनवण्याचं काम रुसाकडे सोपवण्यात आलं. म्हणजेच कोणतं, तर 11वी-12वी पासून ते पूर्ण हायर एज्युकेशन पर्यंत. आय नो आजच्या स्लाइड मध्ये फार इन्फॉर्मेशन भरलेली आहे, पण ही सगळीच इन्फॉर्मेशन फार इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि वाटलं तर नोट डाऊन करून घ्या किंवा शॉर्टकट पण मारू शकता, स्क्रीनशॉट मारू शकता. तर नेक्स्ट बिग थिंग आहे नॅक सगळ्यांनाच माहिती असेल, जे CHB वर काम करतात. नॅक आल्यास किती धावपळ होते आपण जाणतोच. तर नॅकची स्थापना झाली 1994 मध्ये आणि नॅकचं फुल फॉर्म आहे नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिएशन काउन्सिल. तर यामध्ये नावातच आहे की असेसमेंट केलं जातं की कॉलेजचा स्तर काय, कॉलेज हे गेल्या 5 वर्षात 4 वर्षात कसं परफॉर्म केलं, तिथून तिथे ऍडमिशन घेतलेल्या स्टुडंटची संख्या आणि बाहेर पडलेल्या स्टुडंटची संख्या यावर कॉलेजचा ग्रेड ठरला जातो आणि त्यांनी केलेले वेगवेगळे कामं. तर नॅकचा हा खूप मोठा रोल आहे कॉलेजला ग्रेड मिळवून देण्यात, इथे दाखवलेलं आहे मी. तर याचा हेडक्वार्टर बेंगलोर येथे आहे आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 च्या थ्रू नॅक स्थापन झालं. नेक्स्ट थिंग आहे AICTE. याची स्थापना 1985 ला झाली आणि याचं फुल फॉर्म आहे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. नावातच लपलेलं आहे, टेक्निकल एज्युकेशन संदर्भातले कोर्स हे प्रोव्हाइड करतं. पुढची बॉडी आहे NCT नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन. याची स्थापना 1995 ला झाली आणि हे याचं महत्वाचं काम म्हणजे काय, तर प्लॅन अँड कोऑर्डिनेशन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ टीचर एज्युकेशन सिस्टम. म्हणजे टीचरचं जी काही सिस्टम चालू आहे त्या सिस्टमला ट्रेन कसं करायचं आणि त्यांचा एकमेकांशी समन्वय कसा साधायचा, तर हे NCT थ्रू याला चालना दिली जाते. वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम ठेवले जातात, वेगवेगळे रिफ्रेशर कोर्स ठेवले जातात. तर याचं काम असं चालतं. आता पुढचे जे 3 पॉइंट आहेत ते एकमेकाशी संलग्न आहेत, म्हणून मी इथं एका बॉक्समध्ये ते दाखवलेत. तर पहिली थिंग आहे ICSSR. याची स्थापना 1969 मध्ये झाली आणि याचा फुल फॉर्म आहे नॅशनल काउन्सिल फॉर
सोशल सायन्स रिसर्च. याचं हेडक्वार्टर दिल्लीमध्ये आहे आणि डॉक्टर गाडगीळ हे याचे मेन होते, ह्या कमिटीचे मेन होते. पुढची बॉडी आहे ICHR. याची स्थापना 1972 मध्ये झाली आणि याचं फुल फॉर्म आहे नॅशनल काउन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्च. याचंही हे हेडक्वार्टर दिल्लीमध्येच आहे. त्यानंतर येतं ICPR. याची स्थापना 1977 मध्ये झाली आणि याचं फुल फॉर्म आहे नॅशनल काउन्सिल फॉर फिलॉसॉफिकल रिसर्च. आता इथं पहा, सोशल सायन्स रिसर्च, हिस्टॉरिकल रिसर्च आणि फिलॉसॉफिकल रिसर्च ह्या 3 गोष्टी आहेत. तर यामध्ये महत्वाचा येणारा प्रश्न असा असेल की याचं लॉंग फॉर्म आपल्याला गेस करायचा आहे आणि एका वर्षी इथं विचारलेलंच आहे ICSSR चा लॉंग फॉर्म. तर पुढच्या 2 बद्दल तुम्ही माहिती नक्कीच घेऊन जा, बेनिफिट राहील तुम्हाला. चला, कमीत कमी लास्टची स्लाइड तरी जरा सुटसुटीत दिसते. चल मग पाहूया यामध्ये काय. तर BCUD म्हणजेच बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट, NUEPA नुपा 1962 मध्ये याची स्थापना झाली आणि याचा फुल फॉर्म आहे नॅशनल युनियन ऑफ एज्युकेशन प्लॅनिंग ऍडमिनिस्ट्रेशन. नुपाच्या बद्दल आणखीन माहिती तुम्ही गोळा केली तर मला वाटतं ते जास्त बेहतर राहील तुमच्यासाठी. संकल्प हा एक प्रोग्राम आहे. संकल्प मध्ये तुम्हाला त्याच्या लॉंग फॉर्म मध्ये ट्रिक केलं जाऊ शकतं. नीट लक्षात ठेवा, स्किल ॲक्वायझेशन अँड नॉलेज अवेअरनेस लाईव्हलीहूड प्रोग्राम. नंतर NPTEL याची स्थापना 2003 मध्ये झाली आणि याचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल प्रोग्राम फॉर टेक्नॉलॉजी एनहान्स लर्निंग. पुढची थिंग आहे DST म्हणजे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. याचं हेडक्वार्टर दिल्लीलाच आहे आणि याची स्थापना 1971 मध्ये झाली. आता ह्या साऱ्या गोष्टी तुम्ही म्हणताल की सर आम्ही प्रत्येकाचे इयर एक्झॅक्टली कसे लक्षात ठेवायचे. तर लेट मी टेल यू वन थिंग की इथे तुम्हाला रफली इयर विचारले जातात. म्हणजे असं नसतं की 4 ऑप्शन आहेत आणि त्यामध्ये 1961, 1962, 1963 अशा जवळजवळचे ऑप्शन आहेत. ऑप्शन फार दूरचे असतात. तुम्हाला तो काळ लक्षात ठेवायचा की हा 10 वर्षाच्या काळात ह्या महत्वाच्या गोष्टी झाल्या. त्याच्यामुळे इयर लक्षात ठेवायचं, जास्त टेन्शन घेऊ नका. एखादं वर्ष मागं पुढे झालं तरी इट्स ओके. तुम्हाला एक्झाम मध्ये ऑप्शन निवडताना नुकसान होणार नाही. लास्टचा पॉइंट आहे एन्शियंट डिग्रीज बद्दल. तर अगोदरच्या काळात कसं होतं की एक पर्टिक्युलर वय झालं आणि त्या वयापर्यंत त्या माणसाने शिक्षण घेतलं तर त्याला एखादी डिग्री बहाल केली जायची. आता याबद्दल मला पण फारशी माहिती नव्हती, पण अलीकडच्या काळात एक्झामवर यावरती क्वेश्चन नक्कीच बनत आहेत. त्यामुळे आपण हे प्रिपेअर करून जाऊ. तर मी इथं दाखवल्याप्रमाणे पहिली वसू डिग्री आहे. 24 वर्ष जर शिक्षण घेतलं तर तेव्हा ती मिळते. दुसरी आहे रुद्र, 36 वर्षाला मिळेल. आणि लास्ट आहे आदित्य, 48 वर्ष जर कंटिन्यू शिक्षण घेतलं तर त्याला आदित्य ही डिग्री मिळेल. बाप रे, किती जास्त स्लाइड होत्या, किती इन्फॉर्मेशन होती. अरे रे रे रे. पण आपल्याला हे सगळं लक्षात ठेवल्याशिवाय पर्याय नाही. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी 2-3 वेळा वाचा, रिवाइज करा, याबद्दलची आणखीन माहिती तुम्ही गोळा करा. आणि मला असं वाटतं की जर हे सगळे पॉइंट्स तुम्ही कव्हर केले, आणखीन काही गव्हर्नमेंट बॉडीज तुम्ही गोळा केल्या, त्याचे फंक्शन्स मेन पाहिले, जास्त डीप जायचं नाही पण आपल्याला त्याबद्दल माहिती नक्कीच असली पाहिजे. तर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास केला तर ह्या हायर एज्युकेशन मध्ये मला असं वाटत नाही की तुमचा मार्क कटायचे चान्सेस आहेत. तुम्हाला यामध्ये 5च्या 5 प्रश्नांची उत्तरे देता येऊ शकतात. आणि इथं मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की माझ्या व्हिडिओजला अत्यंत चांगला रिस्पॉन्स मला मिळाला. खूप सारे मला कॉल्स आले, ईमेल्स आले आणि व्हॉट्सअपवरती पण मेसेज येतात आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा खूप लोक मला थँक्यू म्हणतात. तर मला त्यांना असं सांगायचं की थँक्यू मला नका म्हणू, तुम्ही तुमचा रिझल्ट मिळवा आणि मग आपण पार्टी करू. अनपेक्षितपणे अचानक ग्रोथ झाली, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. ज्या लोकांनी मला सुरुवातीच्या काळात हेल्प केली की ह्या ग्रुपमध्ये व्हिडिओ टाक, त्या ग्रुपमध्ये व्हिडिओ टाक, त्या सगळ्यांसाठी थँक्यू सो मच दिल से.